आज बनवत आहे ताकाची कढी। त्यासाठी ताकामध्ये आधी मी थोडं डाळीचं पीठ घातलं आणि ते छानपणे एकत्रित करून घेत आहे। डाळीच्या पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। बघा, अशा पद्धतीने सगळं पीठ ताकामध्ये एकजीव झालेलं दिसते। आता ह्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालत आहे। चवीनुसार मीठ हे सुद्धा पुन्हा एकत्र करू। झटपट होणारी ताकाची कढी बनवत आहे। चवीनुसार साखर। आपल्याला कढी ही आंबट, गोड आणि तिखट हवी असते, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये जवळजवळ एकूण 3 चमचे साखर घातलेली आहे। ती पण एकत्र करून घेत आहे। सगळं आधीच एकत्र केल्यामुळे कढी आपली झटपट तयार होते। बघा, साखर आणि मीठ आणि पीठ सगळं एकत्रित झालेलं आहे। आता आपण तयारी करूया फोडणीची। फोडणीसाठी इथे मी 7 ते 8 लसणाच्या चिरून घेतलेल्या पाकळ्या, 1 इंच आलं, कढीपत्ता आणि 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हिंग। अर्ध आलं इथे मी ताकात घातलेलं आहे आणि बाकीचं आलं फोडणीत घालणार आहे। फोडणी करण्यासाठी इथे पळी गॅसवर ठेवली, त्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालत आहे। शक्यतो कढीची फोडणी ही साजूक तुपातच करतात। कढी हा पदार्थ असा आहे की तो झटपट तयार होतो व स्वादिष्ट पण लागतो। आता तुपाला मी कडकडीत तापवून घेत आहे। बघा, इथे तूप आता कडकडीत तापलेलं आहे। आता यामध्ये मी लसूण, मिरची आणि कढीपत्ता आणि जिरं घालून छानपैकी तळून घेते। दिवाळी सुरू आहे। दिवाळीच्या फराळामुळे स्वयंपाकाला वेळच मिळाला नाही, त्यामुळे आजच्या रात्रीचा बेत हा कढी भात आणि त्याच सोबत बनवलेला उरलेला फराळ। बघा, आता इथे मी मिरची, लसूण, कढीपत्ता, आलं, जिरं सगळं घातलेलं आहे। जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये हळद घालत आहे। इथे आपली कढीसाठीची फोडणी सुद्धा तयार झाली। आता यामध्ये मी हिंग घालते। आता कढईला आता कढी म्हणजेच हे ताक गॅसवर ठेवून त्यामध्ये ही फोडणी घालते। अशी गरम गरम फोडणी ह्याच्यामध्ये घातली, याचा अर्थ याला जिवंत फोडणी देणं असं म्हणतात। इथे आपली साजूक तुपातली बनवलेली कढी जवळजवळ तयार झालेली आहे। आता फक्त याला उकळी न येता गरम करून घेऊया। चव पण बघते जरा। झाली आहे चव छान, आंबट, गोड, मस्त आणि तिखट। आता याला असंच ढवळत राहायचं। तयार आहे इथे माझी सोप्यात सोपी बनवलेली कढी। ही कढी ही कढी भातासोबत, खिचडीसोबत किंवा पोळीसोबत किंवा कढी पकोडे म्हणून सुद्धा खाऊ शकतो। आता ही कढी मी खिचडीसोबत खाणार आहे। मी इथे तयार केलेली कढई तुम्हाला सोप्यात सोपी कढी तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा।